नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीने आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 24 तास तुमच्या आयुष्यात एक असा संकेत घेऊन येऊ शकतो जो अनेक दिवसापासून थांबलेल्या गोष्टींना नवीन दिशा दाखवू शकतो. पण त्याचबरोबर काही निर्णय घाईत घेतले की लोकांना डोळे झाकून विश्वास ठेवला किंवा काही संकेत दुर्लक्ष केले तर संधी हातातून निसटण्याची शक्यता असते. आजचा दिवस सामान्य नाही. काहींना अचानक फोन येईल, काहींना अनपेक्षित भेट होईल, तर काहींना मनात अनेक दिवसापासून असलेला प्रश्न नव्या पद्धतीने समोर येईल. प्रत्येक अनुभव सारखा असेल असं नाही, पण पुढील 24 तासात जागरूक राहणे अनेकांसाठी महत्त्वाचे ठरू शकते. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही गेल्या काही काळात अनेक चढ उतार अनुभवले असतील. कधी मेहनत करूनही अपेक्षित यश मिळण्याची भावना आली असेल, काही कामे वारंवार पुढे ढकलली गेली असतील, तर काही नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाले असतील. आर्थिक किंवा व्यावसायिक बाबतमध्ये काहींना अनिश्चिततेचा सामना करावा लागला असेल. पण प्रत्येक काळ कायमचा नसतो. बदलाची चाहूल अनेकदा शांतपणे लागते. म्हणून आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचं भविष्य तिच्या परिस्थितीत, कृती आणि निर्णयावर अवलंबून असतं. राशी भविष्य हे मार्गदर्शन म्हणून पाहावे. त्यामुळे आज सांगितलेल्या गोष्टीचा उपयोग विचारपूर्वक करा. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, अलीकडे तुमचं मन वारंवार अस्तव्यस्त का होत आहे? एखादे काम पूर्ण होत नाही म्हणून चिंता वाटत आहे का? एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवतो काही, किंवा मन सतत सांगतं की काहीतरी मोठं घडणार आहे? जर यापैकी एखादे प्रश्न उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. काही वेळा आयुष्यात संधी दार ठोठवतं, पण आपण ती ओळखत नाही. तर काही वेळा अडचण दिसते, पण त्यामागे नवीन मार्ग दडलेला असतो. पुढील 24 तासात अशाच काही परिस्थितीचा सामना काही कुंभ राशीच्या व्यक्तींना करावा लागू शकतो. विशेष पैशाच्या बाबतीत कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी दोनदा तपासा. एखादी आकर्षित ऑफर किंवा अचानक मिळालेला प्रस्ताव असेल तर त्याची खात्री करून पुढे जा. सावधगिरी अनेकदा मोठे नुकसान टाळू शकते. नातेसंबंधामध्ये संयम आवश्यक आहे. एखादा छोटासा गैरसमज वाढू नये म्हणून शांतपणे संवाद साधा. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नंतर बदलणे कठीण जाऊ शकते. पण या सगळ्या सकारात्मक बाजू आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे, त्यांना हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले आहेत, त्यांच्यासाठी पुढील काही तास अशीच नवीन किरण येऊ शकतं. एखादी अडकलेली गोष्ट पुढे सरकू शकते, एखादी चांगली बातमी मिळू शकते, किंवा मनातला गोंधळ कमी होण्याची सुरुवात होऊ शकते. म्हणूनच हा व्हिडिओ मध्ये सोडू नका, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या गोष्टीपासून सावध राहावे, कोणती संधी ओळखणे महत्त्वाचे ठरू शकते, कोणत्या वेळेत घेतलेला निर्णय अधिक योग्य ठरू शकतो, आणि शेवट असा एक सोपा उपाय जो अनेक जण श्रद्धेने करतात आणि मनाला सकारात्मक देतात. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम शनी चाराय नमः हा मंत्र नक्की मनापासून प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि योग्य संधी ओळखण्याची क्षमता लाभो. चला आता सुरू करूया आणि जाणून घेऊया पुढील 24 तासात कुंभ राशी समोर कोणते आव्हान, कोणते संकेत, कोणती शक्यता उभ्या राहू शकतात. मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत ज्याची अनेक कुंभ राशीचे लोक आतुरतेने वाट पाहत आहे. पुढील 24 तास तुमच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे ठरू शकतात. मात्र प्रत्येक संधीसोबत जबाबदारीही येते. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे आवश्यक आहे. सर्वप्रथम करिअरमध्ये बोलूया. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून अचानक एखादी नवीन काम किंवा जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती कठीण वाटेल, पण संयमाने आणि नियोजनाने काम केल्यास स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. काही जणांना त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते, जर काहींना अजून थोडा संयम ठेवावा लागू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन करार, मोठी गुंतवणूक किंवा भागीदारी याबद्दल घाई करू नये. प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचा. केवळ गोड बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याऐवजी वस्तुस्थिती तपासा. निर्णय घ्या. छोटासा निष्काळजीपणा पुढे मोठे अडचण निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःला प्रगतीवर लक्ष द्या. आता आर्थिक स्थितीबद्दल बोलू. पुढील
24 तास खर्चाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरू शकते. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा आणि उपलब्ध पैशाचा सुज्ञपणे वापर करा. काहींना थकलेले पैसे मिळवण्याची शक्यता असू शकते किंवा आर्थिक बाबत एखादा सकारात्मक बातमी मिळू शकते. मात्र कोणतीही मोठी आश्वासन धोका पत्करणे टाळा. प्रत्येक आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. जर कोणी तुम्हाला लवकर मोठा फायदा किंवा हमीचा नफा अशा प्रकारे आश्वासन देत असेल तर त्याची खात्री करून पुढे जा. सावधगिरी हीच या काळातील सर्वात मोठी ताकद ठरू शकते. आता एक महत्त्वाच्या इशाऱ्याकडे लक्ष द्या. तुमच्या आजूबाजूला अशी एखादी व्यक्ती असू शकते जी तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असेल. याचा अर्थ प्रत्येक जण वाईट असेल असं नाही, पण वैयक्तिक योजना, आर्थिक माहिती किंवा भविष्यातील निर्णय प्रत्येकासमोर उघडणे मांडणे टाळा. योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी सत्पुरते ठेवणे हिताचे ठरू शकते. या काळात रागावर नियंत्रण ठेवणे तितके महत्त्वाचे आहे. एखादा छोटा वाद मोठा होऊ शकतो, त्यामुळे शांतपणे संवाद साधा. प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, कधी कधी आपणच शेवट नसतो, ती पुढे संधी तयारी असते. आज ज्या गोष्टी कठीण वाटत आहे त्या गोष्टी संयमामुळे उद्या तुमच्या प्रगतीचा पाया ठरू शकतात. म्हणून पुढील 24 तासात आत्मविश्वास ठेवा, पण अति विश्वास टाळा. मेहनत सुरू ठेवा, निर्णय विचारपूर्वक घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा. कारण आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम संबंध, विवाह, जीवन, कुटुंब आणि मित्राशी संबंधित असे काही महत्त्वाचे संकेत जे अनुभव कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरू शकतो. पुढील 24 तासात कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींना भावनिक पातळीवर काही महत्त्वाचे अनुभव येऊ शकतात. काही दिवसापासून मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्याची वेळ जवळ येऊ शकते. मात्र कोणताही शब्द बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा. एक चुकीचा शब्द अनेक दिवसाचे नाते कुमकुमत करू शकतो, तर एक शांत आणि समजूतदारपणा संवाद नात्यातील अंतर कमी करू शकतो. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर जोडीदारांशी प्रामाणिकपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. गैरसमज वाढू नये म्हणून एकमेकांचे म्हणणे पूर्ण ऐका. लहान सहान गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा विश्वास टिकवणे अधिक महत्त्वाचे आहे. काही जोडप्यांसाठी एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे नात्यातील गोडवा वाढू शकतो. विवाहित व्यक्तींना घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तणाव कमी होऊ शकतो. एखादा ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडू शकतो. त्यांच्या अनुभवातून योग्य मार्गदर्शन मिळवण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखादा शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते किंवा एखाद्या नातेवाईकाकडून आनंदाची बातमी मिळू शकते. काहींसाठी दूर राहणाऱ्या व्यक्तीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. हा संवाद मनाला दिलासा देणारा ठरू शकतो. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक जण तुमच्या यशाने आनंदी असेल असं नाही. त्यामुळे तुमच्या भविष्यातील योजना, आर्थिक निर्णय किंवा वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करणे टाळा. विश्वास ठेवण्यापूर्वी व्यक्तीची कृत्य आणि सातत्य पाहणे अधिक योग्य ठरेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन ओळख होण्याची शक्यता असू शकते. मात्र पहिल्याच भेटीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. या काळात भावनेपेक्षा संयम अधिक उपयोगी ठरेल. काही वेळा मन निराश होऊ शकतं. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. सकाळी देवाचे स्मरण करा. आशीर्वाद आणि मन कृतज्ञतेची भावना ठेवली तर देव अधिक स्थिर आणि शांत होऊ शकतो. काही कुंभ राशी व्यक्तींना पुढील 24 तासात एखादा जुना प्रश्न पुन्हा समोर आल्यासारखं वाटू शकतं. कारण कुंभ राशीचे साठी दिसणारे शुभ संकेत, नवीन संधी, ग्रहाची प्रभाव आणि कोणत्या दिशेने पुढे अधिक लाभदायक होऊ शकतो. तर पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आता आपण त्या टप्प्यावर आहोत ज्याची प्रत्येक कुंभ राशीला व्यक्तीला आतुरतेने वाट आहे. जर तुम्ही बराच काळ एखाद्या तर त्या व्यक्तींची वाट पाहत आहे. पण मंडळी, तुम्हाला धोका, संधी यामागला फरक ओळखणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते जोखीम घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून प्रोत्साहन मिळू शकते. मित्र किंवा सहकाऱ्यांची एखादा सल्ला उपयोगी पडू शकतो. लक्षात ठेवा, भाग्य संधी देतं, पण त्या संधीचा उपयोग आपल्याला कृतीवर अवलंबून असतं. सकारात्मक दृष्टिकोन, मेहनत, विवेक यांची साथ असेल तर पुढे जगण्याचा मार्ग अधिक स्पष्ट होतो. मंडळी, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. अनेक जण विचारतात, अडचणी कमी करण्यासाठी काय करावे? मनाला
यासाठी उपाय करावा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय हा मेहनत, योग्य निर्णय, संयम, जागा घेऊन येऊ शकतो, पण श्रद्धा केलेली प्रार्थना सकारात्मक दृष्टिकोन मनाला देते. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर आज सकाळी संध्याकाळी मन शांत देवासमोर दिवा लावा आणि आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना करा. शनिदेव किंवा आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करा. काही क्षण शांत बसून मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा. जर शक्य असेल तर ओम शनी चाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप करताना कोणत्याही वाईट मनात विचार घेऊ नका. प्रगतीसाठी, कुटुंबासाठी, सुखासाठी, बुद्धीसाठी प्रार्थना करा. आज एखाद्या गरजू व्यक्तीला क्षमतेनुसार मदत करा. आज गडद निळा, आकाशी निळा, काळसर निळा हे रंग तुमच्यासाठी शुभ आहेत. आणि मंडळी, शुभ अंक 8 आणि 17 हे अंक तुमच्यासाठी स्मरणीय असू शकतात. वेळ 8:30, 10:30 आणि 5 आणि 6:30 ही तुमची वेळ प्रत्यक्षात तुमच्या परिस्थितीत सुधारण्याची आहे. आता सर्वात महत्त्वाची सावधगिरी. पुढील 24 तासात रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कठीण काळ कायम नाही. संयम, मेहनत, योग्य विचार ठेवा. शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी, शनिदेव शनी चाराय हा मंत्र तुम्ही करा. तुमच्यावर सदैव ईश्वर पाठीशी राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन धार्मिक व्हिडिओसाठी स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा मंडळी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.